कोर्टात झालेल्या याचिकांबाबत सुनावणी पार पडली। ओबीसी समाजासाठी उपसमितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, ओबीसी समाजासाठी उपसमितीची नियुक्ती आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेली आहे, ज्याची माहिती आता काही वेळापूर्वीच मंत्र्यांनी दिल्याचं आपण ऐकलं। ओबीसी समाजासाठी आता उपसमितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेटमध्ये सरकारने आता ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, या ओबीसी समाजाच्या उपसमिती संदर्भात काय अधिकचे अपडेट्स? आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाबाबत मराठा उपसमिती मंत्रिमंडळाची आहेत, तशीच आता ओबीसी समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे ती नेमलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये 6 जणांची यामध्ये वर्णी असणार आहे किंवा सदस्य असणार आहेत। त्यामध्ये प्रत्येक पक्षातले 2 मंत्री जे आहेत ते असणार आहेत। ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत, ओबीसी समाज ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करतोय, या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ही उपसमिती जी आहे ते काम करेल। एकीकडे मराठा उपसमिती आहे, तर दुसरीकडे आता ओबीसी उपसमिती सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये या समितीला मंजुरी देण्यात आली। नक्कीच मोठी आणि महत्त्वाची घडामोड, कॅबिनेट बैठकीत ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत करण्याचा निर्णय झालेला आहे आणि या उपसमितीत सरकारमध्ये जे पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षातील 2 मंत्री असणार आहेत। राज्य सरकारकडून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे।